नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न मंडळी, हसताय नव का? हसायलाच पाहिजे, कारण घेऊन आलोय आपल्या हक्काचा, आपला लाडका कार्यक्रम, आपल्या थुकरटवाडीतून, ज्याचं नाव आहे जिलेट गार्ड 3 सहप्रस्तुत. चला हवा येऊ द्या मंडळी. सुरुवात करूयात आजच्या भागाला. फिरायची आवड सगळ्यांनाच असते. कुणाला कुठे फिरायला आवडतं तर कुणाला कुठे फिरायला आवडतं. सध्या फिरणं अवघड आहे, कोणी फिरायचं नाहीच आहे आपण. पण पूर्वी जेव्हा फिरण्याची परमिशन होती तेव्हा आपण वेगवेगळ्या ठिकाणी सहली काढायचो, फिरायला जायचो. अशीच पूर्वीची एक गोष्ट आहे. एक माणूस गेलाय फिरायला आणि तो अडकलाय जंगलात. बघूयात ना आता त्या जंगलातून त्याला बाहेर पडण्याची संधी मिळते का, आणि त्याला कोण वाट दाखवतंय. हे धमाल प्रहसन आपल्या समोर घेऊन येत आहेत उमेश जगताप आणि भाऊ कदम. बाप रे, जंगल आहे का चलावं, त्याचे जोक्स आहेत, संपतच नाहीत. मी जसं जसं बाहेर पडण्याचा प्रयत्न करतोय तसा तसा आत फसत चाललोय. शिट, ही रेंज पण ना, मोबाईलची रेंज आणि बायकोची बहीण, दोघंही जेव्हा बोलायची गरज असते ना तेव्हा इतर नरच दोघेही काय. आता कुणी पण नाही, तर त्याला विचारलं असतं. 2 तास झाला रस्ता शोधतो पण रस्ताच सापडत नाही. हा, तिथं कोणतरी आहे. आजोबा दिसत आहेत, त्यांना रस्ता विचारतो. आजोबा, शेकोटी पेटवत आहे? नाही, वीर खणतोय. जंगलातल्या झाडांना पाणी पाहिजे ना, म्हणून. काय? चांगला उजेड दिसतोय ना, शेकोटीच पेटवली मी. डोळे व्यवस्थित आहेत ना तुमचे? हा, व्यवस्थित आहेत एकदम, शाबूत आहेत एकदम. हा, म्हणजे दिसतंय त्याच्यावर विश्वास ठेवायचा. तुम्हाला सांगतो, 2 तास झाला रस्ता शोधतोय पण वाटच गावना. 1.5 वर्ष झालं तुम्हाला पंच गावना, रस्त्याचं काय सांगतंय? तुम्हाला कसं काय माहित? अहो, बघतो हवा येऊ द्या मी. हे काय म्हणलं तुम्ही? आजोबा, तुमच्या रूपाने मला तुषारचा किरण दिसला. होय? तुषारचा किरण. त्याला आशेचा किरण म्हणतात. किती दिवस आपण तुषारचं नाव घेणार सांगा बरं? त्याच्या बाजूला बसला ना किरण, त्याचं पण नाव घेऊया ना, म्हणजे तो पण असा फेमस होईल एकदम. सासरवाडी करून कसं त्याला पण अमृतपुरा येतील ना. करा करा, त्यालाही फेमस करा, पण तुम्ही पण थोडं फेमस व्हा ना. आजोबा, मी रस्ता चुकलोय, तुम्ही मला रस्ता सांगताय ना? अरे हो, ते राहिलंच नाही का? हा, रस्ता चुकले तुम्ही. हो, बरोबर. होय. हा, सांगतो. एक मिनिट, एक मिनिट. हा. थांबा जरा. काय करता तुम्ही? काढा माझं चित्र, काढ. तुमचं का चित्र काढीन? अहो, चित्र काढताय ना? अहो, मॅप काढतोय मी. तुम्ही पुण्याचे का हो? हो, नाही, पुण्याच्या लोकांना माप काढायची सवय म्हणून होती. माप नाही, मॅप. नकाशा. आता तुम्ही सांगाल ना मला, ते तर मी काढतो, म्हणजे मला बाहेर पडताना उपयोगी पडेल म्हणून. अहो, नकाशा काढता येतो ना, मग माझं चित्र काढ ना, त्यात काय एवढं? अहो, मी काय पेंटर आहे का? मग पेन तर आहे ना हातात, काढा ना चित्र. अहो, माझ्यासारख्या म्हाताऱ्याचे आशीर्वाद मिळतील तुम्हाला. अहो, पेंटर म्हणजे चित्रकार, मी चित्रकार नाही. अहो, तसं तुम्ही कॉमेडियन पण नाही.
पण स्किट करताच ना. हा काढा काढा. ए विद्यार्थ्या, हो आजोबा, सेलिब्रिटी पॅटर्नचा विनर आहे मी. हा. काय म्हणला? विनर? काय म्हणतो विनर विनर असं काय म्हणतोस तू? तुला काय तेवढंच करिअर करायचंय का? अरे हवा येऊ दे, शिवाय अजून पण काही करिअर असतं. अरे माझं करिअर बघ, हवा येऊ द्या नंतर मी काय काय केलंय. माहित आहे, नशीबवान. VIP गाडव. हा चला पुढे चला. सांगा ना, तुम्ही रस्ता सांगितल्याशिवाय मी कसं पुढे जाणार आहे मला सांगा. हा हा सांगतो, रस्ता सांगतो. सांगा. हा हे बघा, काय करायचं, खालच्या अंगाला जायचं खालच्या अंगाला जायचं. आणि खात्यात आला वळायचं. खात्या म्हणजे? खात्यात खात्यात. हा खात्या. हा धुत्यात. हो, खात्या म्हणजे खात्यात. उजव्या हाताला. हा. उजव्या हाताला वळायचं. उजव्या हाताला वळायचं. हा. हा बरं. इथंच उभं राहा, जा ना पुढं, जाल तेव्हा कळेल ना. हा गेलो, सरळ गेलो. असं खालच्या अंगाला जायचं. हा. गेलात गेलो, मग खात्या हाताला वळा. वळलो. पुढे सांगा. पुढं काय दिसतंय तुम्हाला? खाली बघा, खाली काय दिसतंय? काठी. आणा, ती माझीच आहे. हो, मला काय काम सांगताय तुम्ही? अहो आणा ना, त्यात काय होते, त्या इकडं काठी माझीच आहे. हा या घेऊन. हा. नाही काय झालं, हा. अहो तो वाघ आला होता ना, हा. त्याला फेकून मारली होती काल. काय इथं जंगलात वाघ आहे? हा मग काय, लय डेंजर प्राणी आहेत. वाघ आहे, अस्वल आहे, चित्ता आहे, अजगर आहे. हो तेव्हा. आजोबा, हा. कुठे फसलोय मी? कुठे फसलोय मला सांगा. आणि मग तुम्ही ही काठी त्याला मारली? म्हणजे काय, घाबरतो का काय? अरे इथं असा शेकोटी करत बसलो होतो, तेवढ्यात वाघ दिसला. मी अशी काठीच फेकून मारली आणि वाघ शेपूट वर करून पळाला? नाही नाही, माझ्या अंगावर आला. मग थांबतोय वय मी डायरेक्ट धूम टोकली जंगलात. तो गेलोय कालचा, तो आज इथं आता आलोय. मग अहो लय डेंजर जंगल आहे हे. माणूस कधी गायब होईल ना कळणार नाही. हो तो वाघ आहे का जादूगार आहे? मला रस्ता सांगा हो. मला बाहेर पडायचंय. हो काय बाहेर पडायचंय, बाहेर पडायचंय. प्रत्येक माणसाला आयुष्यातून बाहेर पडायचंच असतं. हो आजोबा, मला लय जगायचंय हो. प्रत्येक माणसाला जगायचंच असतं, पण ते जगू देईल तवा ना. म्हणजे कुणी? ते चिंचेचं झाड दिसते, ते आंब्याचे, ते फणसाचे, ते काजूचे. हे इथं चिंचेचं झाड दिसते. ते जे भूत आहे ना, जो माणूस या जंगलात हरवतो त्याला चुकवायचं काम ते झाड करतं. म्हणजे मला चकवा लागलाय? तुम्हाला चकवा लागलेला नाही, आयुष्याच एक चकवा लागलेलं आहे. त्याच्या भोवती माणूस गोल गोल फिरत असतो. आजोबा काय बोलताय? ओ आजोबा काय बोलताय तुम्ही? मला सांगा ना, मला उपाय सांगा ना. उपाय सांगा, बाहेर पडायचंय. हा सांगतो, उपाय सांगतो तुला. सांगा. अरे देवा, हे गँड अंड कुठे? 5 मिनिटं थांब. थांबतो. हो हे गँड, हे अंड त्या भूताला द्यायचं. हे त्या भूताला आवडलं तर तो खाईल, नाही आवडलं तर तुला खाईल. हो काय बोलताय तुम्ही? काय बोलताय तुम्ही? ते इथं रेंज पण नाही. काय हे?
हे काय मोबाईल आहे. म्हणजे आपण ह्याच्यावर बोललो ना की ज्याला बोलायचंय त्याला ऐकू येतं. हा असं मग माझ्या म्हातारीला फोन लावा ना. अर्धी लाकडं मसनात गेलेत. म्हातारीचं नाव काढलं की बरं लाजा लागलं रे. हं? अहो तसं नाही, मग ती स्वयंपाकासाठी लाकडं गोळा करायला गेली होती. तेव्हा त्या भूतानं तिला उचललं. हा मग मग तुम्ही काय नाही केलं? असं कसं केलं ना? काय केलं? मारलं होताला? नाही, दुसऱ्या दिवशी जाऊन मी स्वयंपाकासाठी लाकडं गोळा केली. अहो दादा काय बोलताय तुम्ही? इथं मोबाईलला रेंज नाही, रस्ता सापडा नाही, तुम्ही लाकडाच्या मागे काय लागला? हं? करा ना, फोन लावा ना. अहो त्यांचा नंबर काय का नाही? कसं लागणार फोन? हे असं तुमच्या शहरातल्या लोकांची लई नाटकं असतात. मोबाईल पाहिजे, त्याला रेंज पाहिजे. आमचं तसं नसतं. एक घाव दोन तुकडे. अहो मग करा एक घावन, करा की दोन तुकडे, पण मला माझा रस्ता सांगा नाही. मला हुदा जरा मोकळा आता. हा सांगतो सांगा. हे बघा, हं. इथून सरळ खालच्या अंगाला जायचं. गेलो, खात्याताला वळायचं. खात्यात आलं, वळलो. हा, परत खात्याताला वळायचं. वळलो, परत सरळ जायचं. वळलो, सरळ खात्या अंगाला वळायचं. वळलो, परत सरळ जायचं. गेलो, खात्या अंगाला वळायचं. वळलो, परत सरळ यायचं. आलो. कुठे आलात तुम्ही? इथं चालू ना मी. बरं झालं, आता मला कळलं. काय? म्हणजे आपण जंगलात लाकडं गोळा करायला गेलो तर मागच्या बाजूने येताना असं यायचं. ओ आजोबा, ओ काय करताय तुम्ही? रस्ता सांगा हो मला. हा सांगतो सांगा. ऐक. हा. एक रस्ता जातो खात्या हाताला, हा एक जातो धुत्या हाताला, हा आणि एक मधून जातो. आजोबा, पण ह्यातला कुठला रस्ता जंगलाच्या बाहेर जातो? यातला कुठला पण रस्ता जंगलाच्या बाहेर जात नाही. ओ आजोबा, मग कशाला सांगितले एवढे रस्ते? बस स्टॉपवर आपण आपल्या बसची वाट बघत असतो का नाही, त्याबरोबर बाकीच्या बस जातात, त्यांची पण बोर्ड वाचतोच ना. तसंच आहे हे. ओ हसताय काय? मला रस्ता सांगा ना तुम्ही. हा सांगतो. या इथं माझा जंगलातला सगळा रस्ता तोंडपाठ आहे. या शेकुटी करत बसू. या सगळं सांगतो तुम्हाला. काय हो पाहुणं, तुम्ही एवढ्या घनदाट जंगलात कसं काय आलात? मी माझी बायको आणि पोर इकडे आलो होतो. बायको आणि पोरं घरी गेली असते, पण मी रस्ता भरकटलोय. भरकटलात की भरकटवलं? म्हणजे आयुष्यात जर कोणाला दूर करायचं असेल तर त्याला ह्या जंगलात आणून सोडतात. तुमच्या बायकोनी पण तुम्हाला इथं आणून सोडलं आणि घरी गेली, म्हणून म्हटलं. ओ शिट! आत्ता मला कळलं. तुम्हाला सांगतो आजोबा, मी वाईल्ड लाईफ फोटोग्राफर आहे, पण माझ्या बायकोचा आग्रह होता जंगलात यायचा. आत्ता मला कळलं. शिट शिट! कोण आहात म्हणला तुम्ही? वाईल्ड लाईफ फोटोग्राफर. हा, मग बरोबर आहे. तुमचं लाईफ वाया गेला आता. हो, म्हणजे जंगली जीवनाचे फोटो काढतो मी. हा, बायकोमुळे तुमचं जीवन जंगलीच झालंय आता. नाही, मला जंगलात राहायचं नाही. आजोबा तुम्ही मला बाहेर जायचा रस्ता सांगा प्लीज. अहो झाल हो, जरा खाऊन पिऊन जा की. थांबा जरा, थांबा. हे घ्या फळ. कुठं आहे? 5 मिनिटं थांबा. हे घ्या फळ. हा, कसं आहे?
गोड आहे की कडू आहे? म्हणजे तुम्ही खाऊन नाही बघितलं? नाही खाल्ला आणि मेलो मग. मग काय होतं, आम्ही आधी छोट्या प्राण्यांना देतो खायला. ते जगलं तर फळ ते आपण खायचं, नाही तर खायचं नाही. म्हणून मी तुमच्यावर प्रयोग केला हो. बाकी अहो काय तुम्ही काय माणूस आहे, कोण आहे काय माझ्यावर प्रयोग करता का तुम्ही? हा अहो माझा आवाज पाणी 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 हा मिळेल, पाणी मिळेल. द्या द्या. कधी मिळेल त्या लवकर? आता नाही, पाऊस आल्यावर मिळेल. कधी पाऊस येणार आहे? महिन्याने येईल पाऊस, तेव्हा मिळेल पाणी. अहो आजोबा मी मरून झालो आजोबा मी. पाणी पाणी पाहिजे हो आजोबा, पाणी पाणी पाणी. सगळं मिळेल. एकदा का वाघ आला, तो तुम्हाला दिसला की तुमच्या अंगाचं पाणी पाणी होईल. मग तेच पाणी तुम्ही प्या. वॉटर बॅग मध्ये पण भरून ठेवा. आजोबा तू काय चाललं तुमच्या इथं? मी मरायला लागलो. तुम्ही तुमच्याकडे असेल ना थोडं पाणी, थोडं पाणी असेल ना तुमच्याकडे? आजोबा हार्ट फेल होईल मग माझं. तुम्ही इथं राहता ना, तुमच्याकडे असेल ना पाणी आजोबा? कोणी सांगितलं मी इथं राहतो? मग कुठं राहता? चिंचेच्या झाडावर? चाळीसगावला. मग इथं कशाला आला? 40 वर्ष झाली मी इथंच राहतोय. मी पण या जंगलात हरवलो होतो, रस्ता शोधत होतो. मला का रस्ता मिळेना. ह्या एकदा जंगलात आलेला माणूस परत काही जात नाही. आजोबा मग आता माझं कसं होणार? तुम्ही पण इथंच राहायचं मरेपर्यंत. ओ काका, बाहेर जायला रस्ता माहितीये का? माहिती आहे की. कसं? सरळ जायचं, खालच्या अंगाला खात्या हाताला वळायचं. खात्या 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 हाताला वळायचं. वळा. सरळ जा, हा खात्या हाताला वळा. खात्या हा हा हा. एक म्हातारा दिसेल, बसा. हे कोण आहे? 40 वर्ष झाली मी इथंच आहे. मी पण रस्ता शोधायला आलो होतो. या जंगलात एखादा माणूस आला की परत जात नाही. आता इथंच आयुष्य काढायचं. घ्या शेकोटी घ्या. ओ बाबा, भूक लागली, काय खायला आहे का? आपण नाही खायचं, तो खातो आपल्याला. कोण? अरे वाघ! LED वर लय खर्च केलाय. हो. 3D गॉगल आहे का? नाही ना. पण स्किट आलं ना अंगावर? हो आलं आलं. पंच नाही वाजला, शूटिंगच्या वेळी डायलॉग विसरला गेला, कुठलीही गडबड झाली तर आम्ही म्हणू शकतो आपली बत्ती गुल झाली. पण तू मात्र आमची बत्ती गुल करू शकतोस. जोक अपार्ट, पण ज्याने नेहमीच आमचा परफॉर्मन्स प्रकाशमान केला तो म्हणजेच आमचा लाडका प्रकाश योजना सहाय्यक संतोष परब. तुझ्या कामासारखाच तुझा चेहरा देखील उजळून यावा यासाठीच नवीन जिलेट गार्ड 3 3 ब्लेड सोबत, ज्याचा एक सुरक्षित स्ट्रोक आहे 3च्या बरोबरीचा आणि काम डन डना डन डन. जिलेट गार्ड 3, एक ब्लेड टिकते 1 महिन्यापर्यंत.
संतोष म्हणजे सरांनी जर मनात आणलं तर हे शूटिंग होणार नाही, कारण ते लाईटच ऑन करणार नाहीत. तो आमच्यावर लाईट ठेवा, प्रकाश असाच पडत राहू दे. थँक्यू सो मच. मज आवडते ही मनापासून शाळा असं आपण लहानपणापासून मंडळी म्हणत आलो. पण सध्या 1 वर्षभर हीच शाळा बंद आहे. ऑनलाईन शाळा सुरू आहेत, पण शाळेच्या इमारतीला कुलूप आहे, मैदानं बंद आहेत आणि सगळे विद्यार्थी मिस करतायत आपल्या शाळेला. आणि विद्यार्थ्यांच्या बरोबरीनंच आपले शिपाई मामा सुद्धा मिस करतायत तुम्हा सगळ्या विद्यार्थ्यांना आणि आपल्या शाळेला. कारण आपल्या शाळेचा अविभाज्य घटक असतात आपले शिपाई मामा. जाऊयात त्यांच्या घरी, बघूयात ते कशा पद्धतीनं आपल्या शाळेला आणि आपल्या मुलांना मिस करतायत. हे आगळं वेगळं प्रहसन आपल्या समोर घेऊन येत आहेत स्नेहल शिदम आणि रोहित चव्हाण. ते तुम्हाला वाटत असेल ना की हे घर आहे का शाळा आहे. खरं तर ना हे आमचं घरच आहे, पण आमचे हे शिपाई आहेत ना, त्याच्यामुळे त्यांचा झालाय दामोदर पंत. आणि त्यांनी या घराची शाळा करून टाकले. 11 ते 5 ती शिपाई असतात आणि आमचं घर शाळा असते. आता हे शिपाई म्हणल्यावर आवाज दिल्याशिवाय काही येणार नाहीत. आओ, जरा बाहेर येतं का? नाही, हा माणूस असा नाही येणार. मॅडम काय झालं? बेल पण वाजवताय, वरडताय, पण असं बिनपगारी सक्तीची सुट्टी मिळाल्यासारखं का म्हणून वरडतात? मी बिनपगारी सक्तीची रजा घेणं म्हणजे बायकोला माहेरी पाठवण्यासारखं आहे, आणि मी माहेरी जाणार नाही. तुम्हाला मी फक्त ह्याच्यासाठी बोलवलं होतं की स्वयंपाक रेडी आहे, तुम्ही जेवून घ्या. अहो नको नको मॅडम, डबा तसाच माघारी जातो, मग बायको लय खवळती. डबा चांगला दिलाय व चांगलं झणझणीत कालवून दिलंय. मी दुपारची सुट्टी झाली का नाही की खाऊन घेतो मी. हा, अच्छा, म्हणजे तुम्ही दुपार झाल्याशिवाय काही जेवणार नाही? नाही 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 नाही. तापच झालं ओक्याला सगळा. जेवणा बनव, सकाळपासून बनवत ना, काही करणार नाही काय. अयो, अहो मॅडम काय करताय तुम्ही? काय झालं? काय करताय? सरांनी हेडमास्टरांनी बघितलं तर माझी नोकरी जाईल व तुम्ही कशाला झाडून मारताय? कोण हेडमास्टर? कुठले हेडमास्टर? या घरचे हेड तुम्ही आहे. अहो हळू बोला की मॅडम, नोकरी जाईल व माझी. तुम्ही ग बसा. तुम्ही काय? पण तुम्हाला हे सगळं करताना ते बाजूच्या लोखंडे बाईन बघितलं तर ती काय बोलेल मला? अहो मॅडम, त्या मॅडम रजेवर आहेत त्या, म्हणून तुम्ही असं त्यांना बोलू नका हो. आणि बघा, माझ्याजवळ बोलला तुम्ही, त्या शिंदे मॅडम जवळ बोलू नका. लई चुगलेखोर आहे त्या, त्यासनी सांगत बसलेल्या. अहो कोण शिंदे मॅडम? कुठल्या शिंदे मॅडम? आणि का करताय तुम्ही हे सगळं? अहो हे झाडू मारणं म्हणजे शिपायाचं कामच असतंय ना. बघा, तुमच्याबरोबर बोलत बसलून बेल वाजवायची राहिली. काय रे बाबा. बघा बघा मॅडम, बघा, बेल वाजवली की लगेच विद्यार्थी आले. बाळा, टिफिन आणलाय ना व्यवस्थित? हो बाबा. बाळा, किती वेळा सांगायचं तुला, मला बाबा म्हणत जाऊ नकोस, मला मामा म्हणत जा. मामा, तुझ्या बापाला जर कळलं तर केवढ्या पडेल ती. हो, काय बोलताय तुम्हीच? बाबा आहे त्याची. आणि हे बघा, काय शिकवताय त्याला? मामा म्हणायला सांगताय. तुम्हाला मामा म्हणला म्हणजे मी बहीण झाली ना तुमची. काही नात्याचं भान आहे की नाही तुम्हाला? हे बघा, मला आता माझी ड्युटी मॅडम महत्वाची आहे. हे नातं बितं माझ्यासाठी महत्वाचं नाही. बाळा, तू वर्गात जाऊन बस. आता तास सुरू होईल, मी तासाची बेल देतो. आई, मला टीव्ही पाहायचा. अरे बाळा, तुझ्या बाबाच्या अंगात आता मामा आलेत. 11 ते 5 त्यांच्यातला मामा आता कोणीच काढू शकत नाही. पण टीव्ही आहे ना. अरे टीव्ही आहे, पण ह्यांनी त्याच्या बाहेरचे जे सीसीटीव्ही आहेत ना, ते त्याला कनेक्ट करून ठेवले. अच्छा, म्हणजे ते बाहेरचं मैदान दिसत आहे का? अरे ते मैदान नाहीये, ते जाधव काकांचं टक्कल आहे. ते त्या कॅमेऱ्याला चिपटून बसले म्हातारं. काय या वेळेत आता दुपारचे सगळे मित्र माझे टीव्ही पाहायला बसतात
आणि बाबा मला इथं बसवतात. सगळ्या घराची शाळा करून टाकली बाबाने. अरे बाबा हे तर काहीच नाही. आमच्या बेडरूमला ते हेड मास्तरांचं ऑफिस म्हणतायत. पण तुला तिथं बसवून तर ठेवत नाहीत ना. अरे बसवून ठेवत नाहीत हेच तर दुःख आहे ना. म्हणजे अरे गेले कित्येक दिवस मी सोफ्यावरच झोपते. पाठ एकदम दुखायला लागली माझी. अहो मॅडम, तुम्ही काय हेडमास्टरांच्या ऑफिस मध्ये झोपणार होता का मग? अहो तिथं सगळी महत्वाची कागदपत्र असते, त्या फाईला असते त्या. एक जरी कागद त्यातनं हरवलं तर केवढ्या पडल ती. उगा आपलं काहीतरी कंबर दुखायला लागली आणि काहीतरी सांगायला लागलाय तुम्ही आपलं. मामा हा, फळा का पुसताय? आता कदम सरांचा तास आहे ना, मग त्यांना फळा आणि स्क्रिप्ट ह्याच्यावर काही लिहिलेलं चालत नाही. सगळं स्वच्छ लागतं म्हणून पुसून घेतो. अहो कोण कदम सर? आणि काय करताय तुम्ही हे? अहो खिचडीवाले बाई. खिचडीवाली बाई? कोण खिचडीवाली बाई? अहो तुम्ही पटकन तुम्ही खिचडी शिजवाऊ. आता दुपारची सुट्टी होईल, पोरांना खिचडी द्यायला लागती. गेल्या वर्षभरापासून ना या घरात नुसती खिचडीच होते. दिवसा खिचडी, रात्री खिचडी, नुसती खिचडीच. अहो शाळेत तसंच असतंय ना मग. अहो शाळा आहे का ही? घर आहे ना आपलं. हे बघा मॅडम, अहो ओरडू नका की तुम्ही. स्टुडंट अभ्यास करतात ना. कोण स्टुडंट? पोरगा आहे ना तो आपला. हे बघा, पोरगा जरी असला तिकडं घरी, इथं शाळेत नाही. म्हणून लाड करणार नाही मी त्याचा. मला सगळे विद्यार्थी सारखेच आहेत. हा, अहो हे काय करताय तुम्ही? काय करतोय म्हणजे साफसफाई करतोय. शिपायाचं कामच असतंय ना ते. नाहीतर परत तुमच्यासारखे पालक तक्रार करतात तुमची शाळा स्वच्छ नाही म्हणून. अहो लग्न झाल्यानंतर कधी बाहेर नाही घेऊन गेलात याची तक्रार नाही केली मी, आणि ह्याची कशाला करेन? अहो वाघमारे मॅडम. वाघमारे मॅडम? कोण वाघमारे मॅडम? अहो तुम्ही काय पण काय बोलायला लागलाय. आता गेल्या वर्षी नाही का आपण महाबळेश्वरला गेलो? काय? मग तुम्ही वाघमारे मॅडम बरोबर महाबळेश्वरला गेला होता? कधी? कुठे गेलेला? अगं आई नाही, मागच्या वर्षी नाही का आमच्या शाळेची सहल गेली होती महाबळेश्वरला, ती आठवली. आणि तुला ते आमच्या वाघमारे मॅडम आहेत ना, ते समजतात ते. हो का? वाचले बाई वाचले. माणसाशी बोलण्यात ना काही फायदाच नाहीये. कसली हौस नाही का मौस नाही. गेल्या वर्षभरात एक साधी साडी नाही घेतली यांनी मला. अहो बोहीरबाई. कोण बोहीरबाई? अहो तुम्ही. अहो इथं आपल्या प्रयोगशाळेमधला तो स्पिरिटचा दिवा भागभाग करतोय. तेव बदलायचा म्हणलं तर निधी नाही आपल्याकडं, आणि तुम्ही खुशाल साड्याचं बघत बसलाय तुम्ही. या माणसाशी बोलण्यात काय अर्थच नाहीये. नमस्कार. मी ते पहानगर मालिकेमधून आलोय. कुठली मालिका? पहानगर मालिका. कॉमेडी आहे, मला कॉमेडी जाम आवडते. मग करत जा ना मग कॉमेडी. कुठल्या चॅनल वर लागते? अहो ते चॅनल नाही, पहानगर मालिका. ते सर्वेक्षण माहिती. तुम्हाला महानगरपालिका म्हणायचं आहे का? हा तेच. मॅडम, अहो ते गट शिक्षण अधिकारी आली ती. कोण? गट शिक्षण अधिकारी. बाबा त्याला महानगरपालिका बोलताय ना. गट शिक्षण अधिकारी म्हणेस तो मरल तो. साहेब आले ती. साहेब शाळा तापसायला साहेब आलेत. साहेब नमस्कार. या की साहेब, बसा. या बसा साहेब. मस्त आहे. हे कोण आहे? सर्वंट आहे का तुमच्या घरचे? कुठलं सुरवंट? भुंगा आहे तो. वाढवे काय पण बोलू नका. पालकांना घेऊन यायला सांगेन. तक्रार करीन सरांच्याकडं. कसा बोलतोय बघा ना. हे कोण आहेत? ते मिस्टर आहेत माझे. मिस्टर आहे? हा. म्हणजे तुम्हाला मॅडम का बोलतात? अहो ते आधीपासूनच मला मॅडम म्हणतात. तुम्ही तो नटसम्राट पिक्चर पाहिलं का? त्याच्यामध्ये नाही का नाना पाटेकर आपल्या बायकोला सरकार म्हणतात. सरकार फसवलं तुम्ही आम्हाला. सरकार फसवलं. असं करायला नको होतं सरकार. हे काय आहे? नाना पाटेकर. जमलं ना? तू नाना पाटेकर नाही, तू लयत लय 4 आना पाटेकर वाटतोय. म्हणे नट सम्राट. शाळेसाठी तू नष्टर सम्राट आहे. ते सगळं ठीक आहे, पण तुम्ही ते पिक्चर मध्ये काम करता का? नाही, पिक्चर मध्ये कशाला काम करतील ते? मग ते कपडे कसे घातलेत अशी घरी? अहो तो युनिफॉर्म आहे माझा, म्हणजे शाळेचा. घालायला पाहिजे ना. युनिफॉर्म?
त्याचं काय झालं, आज मी ह्यांचे ना सगळेच कपडे धुवायला टाकले, तर ह्यांच्याकडे घालायला कपडेच नव्हते. ते म्हणले युनिफॉर्म आहे ना, अडीनडीला तो घालूया असे. बरं बरं, मला ते थोडं पाणी पाहिजे होतं प्यायला. हा बाबड्या, काकांना पाणी दे. विद्यार्थ्यांना कशाला पाठवत? मी आहे ना, मी देतो पाणी. अहो हे असं काय बोलतात विद्यार्थी वगैरे? ते अभ्यास करणाऱ्या, शिक्षण घेणाऱ्या पोरांना सगळ्यांनाच विद्यार्थी म्हणतात. हा, पण हे चांगलं बरं का, अभ्यासाची काळजी घेणं चांगलं आहे. तुम्ही घरात कोचिंग क्लासेस चालवता काय? नाही नाही, हे काय फळा वगैरे लावलंय सगळं? काय ते हल्ली ऑनलाईन क्लासेस चालू आहेत ना, तर पोराला घरातच शाळेचा फील यावा ना, म्हणून केलंय ते ह्यांनी सगळं. चांगले चांगले. साहेब घ्या पाणी घ्या. आमच्या शाळेतल्या फ्रीजर मधलं पाणी आहे, थंडगार. शाळेतले घराचा फील, शाळेचा फील घराला, त्याच्यासाठी म्हणले ते. मी आता जरा तुम्हाला काय प्रश्न विचारतो, जरा अचूक उत्तर सांगा मला. हा मॅडम आहेत ना, मॅडम सांगतील सगळं. मॅडम काय तुम्ही पण सांगा ना, म्हणजे कसं पटापट होईल काम माझं, आहे ना. लगेच विचारतो बरं का. मला सांगा किती संख्या आहे, पट संख्या किती येतली? 412. काय? 412. म्हणजे 4 सदस्य आहोत आम्ही घरात. हे मी, आमची सासूबाई आणि पोरग असे. बरं बरं. आणि हे 12 काय? 12 ते याचं वय, हा 12 वर्षाचा आहे ना, म्हणून ते म्हणले 12. हा बरोबर बरोबर. आणि किती खोल्यात घरी? ते लिहा 10 खोल्या आहेत त्या, आणि हेड सरांचं एक ऑफिस, आणि मुला मुलींसाठी सेपरेट टॉयलेट बाथरूम आहे. काय मंगल कार्यालय काय? 10 वर्ग खोल्या म्हणजे काय? नाही नाही, त्यांना असं म्हणायचं की 10x10ची एक खोली आहे, आणि ते मॅडम म्हणतात ना, त्याच्यामुळे माझं जे किचन आहे त्याला ते हेडमास्टरांचं ऑफिस म्हणतात, आणि टॉयलेट बाथरूम वेगळे आमचं. बरं. म्हणून तसं म्हणले ते. हो ना. हो हो. चांगलं चांगलं. ते मुलं मुली कोणत्या वर्गात शिकतात? आता बघा सर, 10वी पर्यंत शाळा आहे म्हणल्यावर वर्ग 10 आहे, ती म्हणल्यावर सगळ्याच वर्गात शिकणार ना. काय बोलतात ते? आमचं पोरग आहे ना, ते ज्या शाळेत शिकतं ती शाळा 10वी पर्यंत रे, असं म्हणायचं होतं त्यांना. हो ना. हो हो. 10वी पर्यंत. हा, तुमच्याकडे गॅस सिलेंडर आहे का? आहे ना, गॅस आहे. आम्ही त्याच्यावर खिचडी शिजवतो. गॅसवर फक्त खिचडी शिजवता तुम्ही? नाही नाही नाही, म्हणजे दुसरं पण शिजवतो आम्ही. म्हणजे मग लिहा तिथं, सोमवारी आम्ही चणं देतो, परत गुरुवारी मोड देतो, परत शनिवारी चिक्की देतो, आणि महिन्यातनं एकदा हे अंडी देते. उकडलेल्या अंडी देते ती पोरांना खायला. हे काय बोलतात ते? ते आमचं ते आठवड्याभराचं डाएट आहे, ते सांगतायत ते. हो ना. म्हणजे आम्ही नाही ठरवलं, ते सरकारनेच ठरवलंय सगळं. सरकार म्हणजे सासूबाई का? हा, आता कळायला लागलंय बघा तुम्हाला. काय ना, समजून घ्यावं लागतं. काय करणार आता? एक काम करा, सगळी माझी माहिती लिहून झालेली आहे, इथं सही करा फक्त बस. कुठं करायची? मॅडम थांबा जरा, मी जावक नंबर देतो आणि शिक्का मारून देतो तेवढा. कशाचा जावक नंबर? जाऊबाई, आमच्या जाऊबाईंचा नंबर देतो, त्यांच्याकडे पण तुम्ही सर्वेला जा असं म्हणतायत ते. जातो. आणि ते शिक्क्याचं काय म्हणले? शिक्का, माझ्या सहीचा शिक्का आहे ना, काय बचत गट चालवते मी, त्याच्यामुळे करून ठेवलाय तो. ना मी आता सहीच करते. थँक्यू. जातो. धन्यवाद. माणसंच काही त्रासच झाले डोक्याला. अहो मॅडम, काय केलं तुम्ही? अहो जावक नंबर लिहायचा राहिला. आय मला चॉकलेट पाहिजे. हे बघ, जास्तीत जास्त मी तुला आता खिचडी देऊ शकते, ह्याच्या पलीकडे काय नाही. ठीक आहे, मी बाबाकडून घेतो. मग या अशा अवतारात तुझ्या बाबाकडनं चॉकलेट घेणं म्हणजे सर्जरी करणाऱ्या डॉक्टरला जोक सांग म्हणण्यासारखं आहे. या अवतारात की नाही बाबाकडून कसं चॉकलेट घ्यायचंय माहिती आहे मला. कसं काय? बाळा, काय झालं? हवा येऊ दे मधनं बाहेर काढलं का? वर्गातनं बाहेर काढलं का? रडू नको. शांत हो बाळा, शांत हो बाळा.
ही चॉकलेट घे. हो हो हे गुपचूप घेऊन सरांना सांगू नको मी दिलंय म्हणून हा. शांत हो शांत. आता तास संपतच आलाय, मी बेल देतो. हा सरांना सांगू नको मी दिलंय म्हणून चॉकलेट. हा बर कसं मिळालं चॉकलेट? तुला कसं माहित की असं केल्यावर बाबा चॉकलेट देतात? माहितीये मला. अच्छा, म्हणून दर महिन्याच्या पगाराला 500 रुपये कमी येतात. 500 रुपयाची चॉकलेट देतात ही पोरांना. अगं बाबाच नाही, आमच्या शाळेतले शिपाई मामा पण आम्हाला असंच चॉकलेट देतात. हो, आता मला कळलं की हे चॉकलेट तुला तुझ्या बाबांनी नाही दिले, त्यांच्यामध्ये असणाऱ्या शिपाई मामांनी दिले. मॅडम नोटीस आली आहे, सही करा एवढी. द्या, करते. पेन द्या. काय हो, मला ना तुम्हाला एक विचारायचं होतं. हा विचारा की मॅडम. तुम्ही हे सगळं तुम्हाला समाधान मिळावं म्हणून करताय ना? शाळेची आठवण येते म्हणून करता ना? होय, समाधान मिळावं म्हणून करते. मला शाळेची आठवण येते म्हणून करते. आज 18 वर्ष झालं मी नोकरी करतोय. आजपर्यंत एक पण दिवस असा गेला नाही की मी शाळेत गेलो नाही. असं एक पण दिवस असा गेला नाही की मी शाळेची बेल वाजवली नाही. एक पण दिवस असा गेला नाही आजपर्यंत की मी पोरांचा दंगा ऐकला नाही. एक पण दिवस असा गेला नाही की मला पोरांनी डब्यातनं आणलेला खाऊ भरवला नाही. एक पण दिवस गेला नाही. आज लय वाईट वाटतंय ग. मग वर्षानुवर्ष सुरू असलेली शाळा, तिला आज कुलूप लागलंय, बंद आहे बिचारी. मैदान ओस पडल्यात. असं मैदानावर खेळ खेळताना जी माती उडायची ना, धूळ उडायची, ते आता शांत झाले. त्याच वाईट वाटतंय गेलंय. तुम्ही शिपाई काका म्हणा, शिपाई मामा म्हणा, एकच असतो. वर्गात पहिल्या आलेल्या विद्यार्थ्याला शिक्षणाची प्रेरणा देणारा पण मामाच असतो. आणि शिक्षा झालेला विद्यार्थी वर्गाच्या बाहेर उभा असतो, त्याला आधार देणारा सुद्धा मामाच असतो. मैदानावर खेळणाऱ्या विद्यार्थ्याकडे कौतुकानं बघणारा सुद्धा मामाच असतो. आणि पडल्यावर त्याच्या जखमेला फुंकर घालून मलमपट्टी करणारा सुद्धा मामाच असतो. चुका केल्यावर कान धरणारा पण मामाच असतो. आणि 15 ऑगस्ट 26 जानेवारीला 2 जिलब्या जादा देणारा पण मामाच असतो. सगळ्यात लवकर येऊन उशिरा जाणारा हा मामाच असतो. आणि मोठेपणी कोणतरी मोठा बनून आपण शाळेत जातो, त्यावेळेला भरलेल्या डोळ्याने स्वागत करणारा पण मामाच असतो. खरं तर काय आहे मंगल, गेले 1 वर्ष झालं शाळा बंद आहे. मुलांचा दंगा थांबलाय ग. माणूस जिवंत असल्याचं लक्षण असतं हृदयाचं ठोके. तसंच शाळा जिवंत असण्याचं लक्षण असतं म्हणजे वाजणाऱ्या बेलचे ठोके. आणि हे ठोके जिवंत ठेवतो ना, तो मामा. वा वा. जो सतत सतत आपल्याला सांगत असतो, बाळानो एक अध्याय संपला, आता पुढे जाण्याची वेळ आली. खरं आहे तुमचं. जसा हा फळा खडूशिवाय अपुरा आहे ना, तशी शाळा सुद्धा या शिपाई मामांशिवाय अपुरीच आहे. खूप मिस करता ना तुम्ही मुलांना? होय, लय मिस करतो ग मुलांना मी. मला लय आठवण येते पोरांची, शाळेची. पण मंगल,
ती मुलं मला मिस करत असतील का ग? हो, नक्कीच करत असतील. कुरिअर अगं बाई, सही करू. हा. अहो, एक कुरिअर आलंय. काय काय आहे याच्यात? काय माहित, उघडा तरी. अगं बघ, अगं बघ की शाळेतल्या पोरांनी पार्सल पाठवलंय. हे बघ ना, रुमाल पाठवलाय. पवार पवार तो स्वप्नील पवार त्यानं रुमाल पाठवलाय. मस्त आहे ना. बघ ते अभिषेक शिंदे नाही का, त्यानं टीडी पाठवलाय बघा. भारी आहे ना. हे बघ चॉकलेट पण एकानं पाठवलंय. हे बघ, वा 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 वा. हे बघ एकानं ग्रेटिंग पाठवलंय. अहो, भारी आहेत ना मुलं. चिठ्ठी आणि पिगी बँक पाठवले कोणीतरी. पिगी बँक आणि चिठ्ठी 8वी ब च्या मुलांनी पाठवले. प्रिय मामा, आजपर्यंत तुम्ही आम्हाला तुमच्या पैशातून खाऊ देत आलात, पण हे आमच्या खाऊच्या पैशातून तुम्हाला छोटीशी मदत. मंडळी, मजा आली की नाही? अशीच धमाल करण्यासाठी आपण भेटणार आहोत पुढच्या भागात याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे जिलेट गाठरी सहप्रसूत. चला हा बायोद्या.